नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी नितीन पुलाटे आणि स्वागत आहे तुमचं नितीन सर ट्युटोरियल या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं. तर मग बघा, आपण आज सुरुवात करत आहोत रोटेशनल डायनॅमिक्स क्लास 11 मधून. तुम्ही आता 12th मध्ये गेलेला आहात. तर 12thचा जो न्यू सिलेबस आलाय त्यामध्ये फिजिक्सचा फर्स्ट चॅप्टर आहे रोटेशनल डायनॅमिक्स. फर्स्ट चॅप्टर कुठला आहे फिजिक्सचा? रोटेशनल डायनॅमिक्स. मग त्या चॅप्टरला आपण सुरुवात करत आहोत. न्यू सिलेबस महाराष्ट्र स्टेट बोर्डचा. प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केलं. प्रिव्हियस व्हिडिओ ज्यांनी पाहिला नसेल त्यांना त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये भेटेल. प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केलं की ऍट द एंड ऑफ सिलेबस, म्हणजे आपला सिलेबस संपल्यानंतर आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी आल्या पाहिजेत हे आधी का डिस्कस केलं, तर ते तुम्ही आत्ताच लक्षात घ्यावं आणि त्या वेळेने त्या चॅप्टरचा स्टडी करावा. ठीक आहे, तर मग आपण सुरुवात करत आहोत रोटेशनल डायनॅमिक्स या चॅप्टर पासून. मग त्यामध्ये डू यू नो मध्ये क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे व्हॉट इज सर्क्युलर मोशन. क्वेश्चन नंबर फर्स्ट काय? व्हॉट इज सर्क्युलर मोशन. मग सर्क्युलर मोशन तुम्ही पाहिलेलं आहे. सर्क्युलर मोशन काय? इट इज द मोशन ऑफ ऑब्जेक्ट अलोंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. सॉरी इट इज द मोशन ऑफ ऑब्जेक्ट अलोंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. सर्कलच्या सर्कम्फरन्सच्या अलॉंग ती काय एक मोशन आहे. कोणाची मोशन आहे? ऑब्जेक्टची मोशन आहे. त्याला काय म्हटलेलं आहे? सर्क्युलर मोशन. मग इथे जो हा पी आहे याची जी मोशन आहे ती कुठून कुठपर्यंत आहे? अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. हे जे ग्रीन कलर मध्ये जे सर्कल दाखवलंय त्याच्या सर्कम्फरन्सला या ऑब्जेक्टची काय मोशन आहे. बरोबर, त्याला काय म्हटलं जातं? सर्क्युलर मोशन. मग एखादा ऑब्जेक्ट सर्कलच्या सर्कम्फरन्सच्या अराउंड जर रोटेट होत असेल तर ती ऑब्जेक्टची मोशन कुठली असते? सर्क्युलर मोशन. सॉरी, एखादा पार्टिकल. सर्क्युलर मोशन मध्ये ऑब्जेक्टचा स्टडी केला जात नाही. एखादा पार्टिकल जर सर्कलच्या सर्कम्फरन्सच्या अराउंड रोटेट होत असेल तर त्या मोशनला म्हटलं जातं सर्क्युलर मोशन. नेक्स्ट आहे व्हॉट इज कन्सेप्ट ऑफ सेंटर ऑफ मास. आता हा सेंटर ऑफ मास कन्सेप्ट काय आहे? तर जे न्यूटन आणि बाकीच्या सायंटिस्टचे जे लॉ आहेत मोशनचे, ते सगळे लॉ पॉइंट ऑब्जेक्ट साठी चालतात किंवा पॉइंट मासेस साठी चालतात. पण रिअल लाईफ मध्ये जर आपण पाहिलं तर मोठे मोठे ऑब्जेक्ट असतात. कार असेल, बस असेल, ट्रॅक्टर असेल, ट्रक असेल किंवा तुम्ही स्वतः एक मोठा ऑब्जेक्ट एक पॉइंट ऑब्जेक्ट म्हणून कन्सिडर करून चालेल का? नाही. बरोबर. मग पॉइंट ऑब्जेक्ट म्हणून कन्सिडर करून जर चालत नसेल तर मग आपल्याला काय करावं लागेल की कुठला तरी एक कन्सेप्ट इंट्रोड्यूस करावं लागेल जेणेकरून त्या होल बॉडीचं कन्व्हर्जन पॉइंट ऑब्जेक्ट मध्ये होईल. मग त्या होल बॉडीचं कन्व्हर्जन पॉइंट ऑब्जेक्ट मध्ये होण्यासाठी हा कन्सेप्ट आला. त्या कन्सेप्टला काय म्हटलं जातं? कन्सेप्ट ऑफ सेंटर ऑफ मास. बरोबर, त्या कन्सेप्टला काय म्हटलं जातं? कन्सेप्ट ऑफ सेंटर ऑफ मास. समजलंय सेंटर ऑफ मास काय? त्यानंतर नेक्स्ट, व्हॉट आर द कायनेमॅटिकल इक्वेशन ऑफ मोशन. मोशनचे कायनेमॅटिकल इक्वेशन कुठले कुठले आहेत? सगळ्यांना माहिती आहे. 7th स्टँडर्ड पासून आपण ते प्रूव्ह पण केलेले आहेत. तर कुठले कुठले आहेत बघा. पहिला आहे एस इज इक्वल टू यू टी प्लस 1/2 AT स्क्वेअर. दुसरं आहे व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2AS आणि तिसरं आहे व्ही इज इक्वल टू यू प्लस AT. हे तीन कशाचे इक्वेशन आहेत? मोशनचे इक्वेशन आहेत. कायनेमॅटिकल इक्वेशन ऑफ मोशन. त्याबद्दल जास्त काही बोलत नाही, हे ऑलरेडी तुम्हाला माहिती. त्यानंतर डू यू नो रिअल फोर्स अँड सुडो फोर्स. तुम्हाला रिअल फोर्स आणि सुडो फोर्स 11th मध्ये शिकायला भेटले होते. बरोबर, थोडंसं आपण त्यावरती ओव्हरव्ह्यू घेऊ. रिअल फोर्स, फोर्सेस विच अराइजेस ड्यू टू ऍक्च्युअल इंटरॅक्शन बिटवीन ऑब्जेक्ट. असे फोर्सेस की जे ऍक्च्युअल इंटरॅक्शन बिटवीन ऑब्जेक्ट मुळे अराइज होतात त्या फोर्सेसला कोणते फोर्स म्हटलं जातं? रिअल फोर्स. फोर्सेस विच अराइजेस ड्यू टू ऍक्च्युअल इंटरॅक्शन बिटवीन ऑब्जेक्ट इज कॉल्ड ॲज रिअल फोर्स. त्या फोर्सला कोणता फोर्स म्हटलं जातं? रिअल फोर्स. मग आता इंटरॅक्शन म्हणजे काय? क्रिकेट वगैरे सर्वच बघत असाल तर क्रिकेटमध्ये बॅट्समन जेव्हा बॉलला हिट करतो तेव्हा बॅट आणि बॉल इंटरॅक्ट होतात, एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात. तो त्यावेळेस जो फोर्स एक्झर्ट होईल त्याला कोणता फोर्स म्हटलं जाईल? रिअल फोर्स. बरोबर. त्यानंतर सुडो फोर्स.
सुडो फोर्स म्हणजे काय? फोर्सेस आर नॉट रिझल्ट ऑफ एनी इंटरॅक्शन बिटवीन ऑब्जेक्ट. दोन ऑब्जेक्टचं इंटरॅक्शन नसताना पण तो फोर्स एक्झिस्ट होतो. फॉर एक्झाम्पल, तुम्ही बसमध्ये वगैरे बसलेला आहात, बरोबर, आणि ती बस समोरच्या साईडला ऍक्सेलरेट झाली, पुढे ऍक्सेलरेट झाली, तर तुम्ही काय होता? मागे ओढले जाता. बस पुढे ऍक्सेलरेट होते, तुम्ही मागे ओढले जाता. हे कशामुळे होतं? तर हे होतं कुठल्या तरी फोर्समुळे. फोर्स असल्याशिवाय तर तुम्ही मागे जाल का? नाही. पण त्यावेळेस तुम्हाला कोणी लोटलं होतं का? नाही. तुमच्या समोरच्या पॅसेंजरने? नाही. ड्रायव्हरने, कंडक्टरने? नाही, कुणीच नाही. मग तो फोर्स अप्लाय तर झालाय, बरोबर, पण इंटरॅक्शनच झालं नाही, कोणाचा कॉन्टॅक्टच झालेला नाही. मग त्या फोर्सला कोणता फोर्स म्हटलं जातं? सुडो फोर्स, बरोबर. त्या फोर्सला काय म्हटलं जातं? सुडो फोर्स. यामध्ये आपल्याला इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स आणि नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मधून पण हा कन्सेप्ट आपल्याला शिकायला भेटतो. इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स आणि नॉन इनर्शियल, ते आपण जेव्हा सेंट्रीफ्युगल फोर्सचा स्टडी करू तेव्हा आपण बघू, किंवा सेंट्रीपेटल चालू करण्याच्या आधी आपण फ्रेम ऑफ रेफरन्स परत एकदा रिवाइज करू. 11th पण ते झालेलं आहे, बरोबर. त्यानंतर नेक्स्ट आहे कायनेमॅटिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशनचं कायनेमॅटिक्स. त्यामध्ये फर्स्ट टॉपिक काय? रेडियस वेक्टर. रेडियस वेक्टर काय? द वेक्टर विच इज डायरेक्टेड फ्रॉम सेंटर ऑफ सर्कल टू द पोझिशन ऑफ पार्टिकल. सर्कलच्या सेंटर पासून तर पार्टिकलच्या पोझिशन कडे जो वेक्टर डायरेक्टेड असतो त्याला रेडियस वेक्टर म्हणतात. या डायग्राम मध्ये तुम्ही बघताय ओ पासून तर पी पर्यंत जो वेक्टर डायरेक्टेड आहे, बरोबर. हे जे ब्ल्यू कलर मध्ये डायरेक्शन दाखवलेली ती ओ पासून पी कडे. पी काय आहे? पोझिशन ऑफ पार्टिकल. इथे तो पार्टिकल सिच्युएटेड आहे. मग ओ पासून तर पी कडे जो वेक्टर डायरेक्ट असतो त्याला काय म्हटलं जातं? रेडियस वेक्टर. द वेक्टर विच इज डायरेक्टेड फ्रॉम सेंटर ऑफ सर्कल टू दी पोझिशन ऑफ पार्टिकल. त्यानंतर नेक्स्ट आहे अँग्युलर डिस्प्लेसमेंट. काय? द अँगल ट्रेस बाय रेडियस वेक्टर व्हेन पार्टिकल इज इन सर्क्युलर मोशन इज कॉल्ड अँग्युलर डिस्प्लेसमेंट. रेडियस वेक्टरने अँगल ट्रेस केला. कधी अँगल ट्रेस केला रेडियस वेक्टरने? जेव्हा पार्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये होता. पार्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये असताना रेडियस वेक्टरने जो अँगल ट्रेस केला जातो त्याला काय म्हटलं जातं? अँग्युलर डिस्प्लेसमेंट. त्या डायग्राम वरून समजून घेऊ. समजा इथे एक पार्टिकल आहे, ऍट पॉइंट पी ला एक पार्टिकल आहे इनिशियली, ती त्याची काय आहे? इनिशियल पोझिशन. तिथून तो निघलाय आणि कुठे जाऊन स्टॉप झालाय? क्यू ला. क्यू काय झाली? त्याची फायनल पोझिशन. मग त्याने दोन रेडियस वेक्टर ट्रेस केले. आधी इथं इनिशियली तो पी ला होता तेव्हा रेडियस वेक्टरची डायरेक्शन काय असेल? ओ पासून पी पर्यंत ही डायरेक्शन, बरोबर. आणि फायनली तो क्यू ला गेला तेव्हा रेडियस वेक्टरची काय डायरेक्शन असेल? ओ पासून क्यू पर्यंत ही काय असेल? फायनल. मग या रेडियस वेक्टरने हा जो अँगल बनवला इथे, या रेडियस वेक्टरने हा जो अँगल ट्रेस केला इथे थिटा, बरोबर, त्या अँगलला कोणता अँगल म्हटलं जातं? सॉरी, तो जो अँगल ट्रेस केलाय त्याच्या डिस्प्लेसमेंटला कोणती डिस्प्लेसमेंट म्हटलं जातं? अँग्युलर डिस्प्लेसमेंट, बरोबर. इथून रेडियस वेक्टर इनिशियली इथं होता, इथून तर इथपर्यंत त्याने काय ट्रेस केलंय? एक अँगल ट्रेस केलाय. तो अँगल कुठला आहे? अँगल थिटा. त्याला म्हटलं जातं अँग्युलर डिस्प्लेसमेंट. समजलंय तुम्हाला? द अँगल ट्रेस बाय रेडियस वेक्टर. रेडियस वेक्टरने ट्रेस केलेला अँगल त्याला काय म्हटलं जातं? अँग्युलर डिस्प्लेसमेंट ऑफ अ पार्टिकल इन सर्क्युलर मोशन. मग याचं एसआय युनिट काय? अँगल मध्ये मेजर केला जातो म्हणून याचं एसआय युनिट काय येईल? रेडियन. त्यानंतर ही व्हेक्टर क्वांटिटी. व्हेक्टर क्वांटिटी म्हणजे याला काय? मॅग्निट्यूड ऍज वेल ऍज डायरेक्शन. आणि हा कसा आहे? ऍक्सियल व्हेक्टर आहे. म्हणजे एखादा पार्टिकल जर सर्क्युलर मोशन मध्ये रोटेट होत असेल तर याची डायरेक्शन कशी असेल? ऍक्सियल असेल. याची डायरेक्शन ऍक्सियल असेल. बघू आपण. डायरेक्शन इज गिवन बाय राईट हँड थंब रूल. राईट हँड थंब रूलने काय सांगितलं जातं? डायरेक्शन सांगितली जाते. बघा, तुमचा राईट हँड थंब रूल काय सांगतो? राईट हँड असा स्ट्रेच करायचा. त्यानंतर पहिला जो रेडियस वेक्टर इनिशियली ओ पासून, हा पॉइंट असेल माझा ओ आणि हा पॉइंट असेल पी, इकडे डायरेक्ट करायचं. त्यानंतर पार्टिकल कुठे गेलाय? पार्टिकल गेलाय वरती क्यू कडे. पार्टिकल गेलाय वरती क्यू कडे, त्यावेळेस थंब माझ्याकडे पॉइंटेड आहे, बरोबर. मग ती कोणाची डायरेक्शन असेल? थंब. ही कोणाची डायरेक्शन असेल? थिटाची. समजलंय? वाटलंच तर तुम्हाला थोडस अशा वेने ड्रॉ करून दाखवतो.
समजा पार्टिकल अशा मोशन मध्ये होता आणि त्याची जी मोशन आहे त्या मोशनची डायरेक्शन ही अशी होती, बरोबर, म्हणजे तो असा इकडून इकडे मूव्ह होत होता. तर तिथे जर तुम्ही राईट हँड थंब रूल अप्लाय केला हे बघा असा मूव्ह झालाय, मग थंब कुणाकडे पॉइंटेड आहे, माझ्याकडे, मग ते कसं दाखवतात, वरती. समजलंय? तो जर असा मूव्ह झाला, हे बघा हॉरिझॉन्टली तो जर असा मूव्ह झाला तर हे कुठे असेल, वरती. समजतंय? तो जर असा मूव्ह झाला अँटी क्लॉकवाईज तर हे कुठे असेल, वरती. आणि तो जर क्लॉकवाईज मूव्ह झाला असा तर हे कुठं असेल, खाली असेल. हा आहे राईट हँड थंब रूल. मग याची डायरेक्शन कशाने दिली जाते, राईट हँड थंब रूलने दिली जाते, बरोबर. मग नेक्स्ट काय, प्युअर नंबर आहे. प्युअर नंबर म्हणजे काय, डायमेन्शनलेस नंबर. बेसिकली प्युअर नंबर युनिटलेस आणि डायमेन्शनलेस पण असतात, बरोबर. पण याला एक युनिट आहे, कुठलं आहे, रेडियन. मग याला काय नाही येत, डायमेन्शन. मग डायमेन्शन काय येतील, L0 इज इक्वल टू M0 सॉरी L0 M0 T0 हे त्याचे काय असतील, डायमेन्शन. त्यानंतर डेल्टा थिटा, किंवा तुम्ही बेसिकली त्याला थिटाच रीड करा. थिटा इज इक्वल टू आर्क अपॉन रेडियस. हा फॉर्म्युला आपण 9th पासून जॉमेट्री मध्ये शिकत आलोय. मग आर्क अपॉन रेडियस इज इक्वल टू S अपॉन R. थिटा इज इक्वल टू काय भेटेल, S अपॉन R, बरोबर. जर स्मॉल चेंज घेतला, स्मॉल थिटा जर घेतला तरी मी इथे काय म्हणेल, याला डेल्टा थिटा, आणि याला काय म्हणेल, डेल्टा एस. डेल्टा एस काय, डिस्प्लेसमेंट आहे, कुठून, पी पासून तर क्यू पर्यंत. एखादा ऑब्जेक्ट पी पासून क्यू पर्यंत मूव्ह झाला ते त्याचं डेल्टा एस काय झालंय, डिस्प्लेसमेंट झालंय, बरोबर. ते मी ते एस ने दाखवलेलं आहे. स्मॉल डिस्प्लेसमेंट जर झालं तर कशाने दाखवणार, डेल्टा एस ने, बरोबर. आणि स्मॉल चेंज इन अँगल थिटा जर झाला तर कशाने दाखवणार, डेल्टा थिटाने. थोडासा इंटरफेस माझ्यासाठी नवीन आहे त्यामुळे ड्रॉ वगैरे करण्यामध्ये थोडेसे प्रॉब्लेम येतील. हळूहळू या गोष्टी पण क्लिअर होऊन जातील, ठीक आहे. मग काय भेटेल, डेल्टा थिटा इज इक्वल टू डेल्टा एस अपॉन डेल्टा आर. हा त्याचा बेसिक काय भेटला आपल्याला, फॉर्म्युला. कुणाचा, एंग्युलर डिस्प्लेसमेंटचा, बरोबर. नेक्स्ट टॉपिक आपला आहे एंग्युलर वेलोसिटी डिनोटेड बाय सिम्बॉल ओमेगा. एंग्युलर वेलोसिटी कोणत्या सिम्बॉलने दाखवतात, ओमेगाने, बरोबर. मग तुम्ही पहिले लिनियर वेलोसिटी शिकला होता. लिनियर वेलोसिटी काय होतं, द रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. सेम डेफिनेशन, द रेट ऑफ चेंज ऑफ, पण लिनियरच्या ऐवजी आता कोणती डिस्प्लेसमेंट, एंग्युलर डिस्प्लेसमेंट. द रेट ऑफ चेंज ऑफ एंग्युलर डिस्प्लेसमेंट with respect to time, it's called as angular velocity. Rate of change of angular displacement with respect to time, it's called angular velocity, बरोबर. मग आता कसं, रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजेच काय, डेल्टा थिटा अपॉन डेल्टा टी. मग ओमेगाची काय व्हॅल्यू भेटेल, डेल्टा थिटा अपॉन डेल्टा टी. त्याला तुम्ही ऍव्हरेज व्हेलॉसिटी पण म्हणताय. त्यानंतर लक्षात ठेवायचंय, ही जी आहे ही काय, वेक्टर क्वांटिटी, बरोबर. आणि वेक्टर क्वांटिटी आणि याची डायरेक्शन पण कशी असते, ऍक्सियल वेक्टर, ऍक्सियल डायरेक्शन असते. आणि याची जी डायरेक्शन आहे ती सेम ॲज टू थिटा असते. अँग्युलर डिस्प्लेसमेंटच्या काय असते, सेम असते, सिमिलर असते, सेम ॲज टू थिटा. जसा तुमचा थिटा असेल, थिटाची डायरेक्शन असेल, राईट हँड थंब रूल. हे बघा, एखादा ऑब्जेक्ट इकडून असा जर मूव्ह झाला तर वरच्या साईडला, आणि क्लॉकवाईज जर मूव्ह झाला तर कुठल्या साईडला, खालच्या साईडला, अशी त्याची काय असते, डायरेक्शन असते, बरोबर. त्यानंतर याचं एसआय युनिट, थिटाचं काय, रेडियन आहे. मग थिटा अपॉन टी आहे ना, बरोबर. मग थिटाचं काय, रेडियन. मग काय भेटेल आपल्याला एसआय युनिट याचं, रेडियन अपॉन सेकंड, रेडियन पर सेकंड. याचं एसआय युनिट काय भेटेल आपल्याला, रेडियन पर सेकंड. डेल्टा थिटाचं रेडियन आणि टाइमचं सेकंड. डायमेन्शन, थिटाला तर डायमेन्शन नाहीये, टाइमचं टी काय येईल, वरती येऊन -1. मग काय भेटेल, L0 M0 T -1. हे त्याचं काय असेल, डायमेन्शन असेल. इथे दोन प्रकारच्या वेलोसिटी दाखवल्यात बघा, इन्स्टंटेनियस आणि ऍव्हरेज. याचा व्यवस्थित समजून घेऊ, खूप सोपं आहे. आपण लिनियर मध्ये पण हे शिकलो होतो, इन्स्टंटेनियस काय आणि ऍव्हरेज काय.
सपोज तुम्ही एखाद्या फ्रेंड बरोबर बाईकवरती चाललाय आणि तुम्ही 100 किलोमीटर डिस्टन्स ट्रॅव्हल केलंय आणि त्यासाठी लागले तुम्हाला 2 तास, 100 किलोमीटर 2 आवर डिस्टन्स ट्रॅव्हल केलंय. मग तुम्हाला त्यांनी लिनियर व्हेलॉसिटी काढायला लावली. मग तुम्ही काय करता, डिस्टन्स अपॉन टाइम किंवा डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. मग 100 अपॉन 2 किती भेटेल ते तुम्हाला, ते भेटेल तुम्हाला 50. बरोबर, 50 किलोमीटर पर आवर. याचा अर्थ असा होतो का मित्रांनो, तुम्ही घरून निघल्यापासून 50च्या स्पीडनं चालत होता? नाही ना. याचा अर्थ काय होतो की 2 तासात तुम्ही 100 किलोमीटर गेला. याचा अर्थ तुम्ही 1 तासात 50 किलोमीटर गेला. मग हा स्पीड कुठला झाला, हा ऍव्हरेज झाला. टोटल अपॉन टोटल, टोटल अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपॉन टोटल टाइम. आता इथं आपण लिनियरचं एक्झाम्पल पाहिलं होतं, टोटल लिनियर डिस्प्लेसमेंट अपॉन टोटल टाइम. मग हा ऍव्हरेज झाला. मग आता इन्स्टंटेनियस काय, इन्स्टंटेनियसचा अर्थ असा की तुम्हाला रस्त्यावरती स्पीड ब्रेकर आलेले असतील, ट्रॅफिक आलेलं असेल किंवा प्लेन हायवे असेल, त्यावेळेस तुम्ही जोरात गेलात. मग या ज्या सगळ्या गोष्टी कन्सिडर करून प्रत्येक सेकंदाला किंवा लेस दॅन सेकंद, हे बघा इथे सांगितलेलं आहे टी टेन्स टू झिरो म्हणजे खूप झिरोच्या जवळ आहे, 0.000001. बरोबर, झिरोच्या खूप जवळ आहे, पण झिरो आहे का नाही. अशा टाइम मध्ये जर तुम्ही फाइंड आउट केलं वेलॉसिटी, तर त्याला कोणती वेलॉसिटी म्हणतात, इन्स्टंटेनियस वेलॉसिटी. मग अशा टाइमला तुम्ही अँग्युलर वेलॉसिटी काढली तर ती कोणती असेल, इन्स्टंटेनियस अँग्युलर वेलॉसिटी. समजलंय. त्यानंतर एक न्यूमेरिकल विचारलं जातं की तुम्हाला ओमेगाचं एक इक्वेशन दिलं जातं काहीतरी इन टर्म्स ऑफ टाइम. ओमेगा इज इक्वल टू 2t प्लस 3t² वगैरे असं काहीतरी इक्वेशन दिलं जातं आणि तुम्हाला अँग्युलर डिस्प्लेसमेंट फाइंड आउट करायला लावतात. असा एक न्यूमेरिकल साठी हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. फॉर्म्युला व्यवस्थित लक्षात ठेवा. आपला जो नेक्स्ट व्हिडिओ येईल तो असेल अँग्युलर ऍक्सेलरेशन वरती, आणि त्या अँग्युलर ऍक्सेलरेशनचा व्हिडिओ झाल्यानंतर यावरती कुठले कुठले न्यूमेरिकल कसे तयार होतात ते पण आपण यामध्ये कव्हर करू. ठीक आहे, बरोबर. आता फक्त आत्ताच्याला तुम्ही हा फॉर्म्युला लक्षात ठेवा की थिटा इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ ओमेगा dt. त्यावेळेस आपण ते सॉल्व्ह करू. त्यावेळेस तुमचा कॅल्क्युलस आणि इंटिग्रेशन हे 2 टॉपिक म्हणजे छोटासा डेरिव्हेटिव्हचा पार्ट आणि छोटासा इंटिग्रेशनचा पार्ट जर शक्य झालं तर ते पण क्लिअर करू. ज्यांना 11thला मॅथ नाहीये त्यांना याचा प्रॉब्लेम होऊ शकतो. बरोबर. तसं तर यावर हा जो न्यू सिलेबस आला होता 11thला त्यामध्ये फिजिक्स मध्ये पण ते सांगितलेलं आहे. तुम्हाला जर व्यवस्थित येत नसेल ते आपण परत एकदा रिवाइज करू. नेक्स्ट काय बघा, रिलेशन बिटवीन व्ही अँड ओमेगा. व्ही आणि ओमेगाचं रिलेशन. व्ही काय, लिनियर वेलॉसिटी, आणि ओमेगा काय, अँग्युलर वेलॉसिटी. बेसिकली तुम्ही लिनियर वेलॉसिटी डिफाइन केली होती, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम, डेल्टा एस अपॉन डेल्टा टी. बरोबर. पण आत्ताच तुम्ही डेल्टा एस चा पण फॉर्म्युला शिकला. डेल्टा एस चा फॉर्म्युला काय, डेल्टा थिटाचा फॉर्म्युला काय, डेल्टा एस अपॉन आर. त्यावरून तुम्ही डेल्टा एस चा फॉर्म्युला लिहू शकता. तो काय असेल, आर डेल्टा थिटा. डेल्टा एस चा फॉर्म्युला काय असेल, आर डेल्टा थिटा. मग व्ही इज इक्वल टू डेल्टा एस च्या ऐवजी काय लिहिणार तुम्ही, आर डेल्टा थिटा अपॉन डेल्टा टी. तसंच व्ही इज इक्वल टू आर डेल्टा थिटा अपॉन डेल्टा टी, आणि डेल्टा थिटा अपॉन डेल्टा टी हे काय, ओमेगा ऍव्हरेज. मग हे ओमेगा ऍव्हरेज जर इथे पुट केलं डेल्टा थिटा अपॉन डेल्टा टी ऐवजी, तर तुम्हाला काय भेटेल, व्ही इज इक्वल टू आर ओमेगा. तुम्हाला भेटेल व्ही इज इक्वल टू आर ओमेगा. त्यानंतर नेक्स्ट हे जे व्ही इज इक्वल टू आर ओमेगा रिलेशन आहे हे स्केलर रिलेशन आहे त्यांच्यामध्ये. वेक्टर फॉर्म आपण याचा पाहिलाय का, नाही. हा कुठला फॉर्म आहे त्याचा, स्केलर फॉर्म. त्यानंतर नेक्स्ट फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी बद्दल तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी माहिती आहेत. मी 2-3 मिनिटांमध्ये, हार्डली 2-3 मिनिटांमध्ये फक्त ओव्हरव्ह्यू देतोय. फ्रिक्वेन्सी काय, नंबर ऑफ रिव्होल्यूशन पर युनिट टाइम इज कॉल्ड ॲज फ्रिक्वेन्सी. युनिट टाइम मध्ये म्हणजे एखाद्या सेकंदामध्ये, 1 सेकंद मध्ये किंवा युनिट, ज्या युनिटमध्ये तुम्ही टाइम त्यावेळेस मोजताय ते, तुम्ही जर आवर्स मध्ये मोजत असेल तर 1 आवर्स. सेकंद, बेसिकली फिजिक्स मध्ये सेकंद मध्येच मोजलं जातं. मग काय, 1 सेकंद, एका सेकंदात किती रिव्होल्यूशन कंप्लीट करताय त्याला काय म्हटलं जातं, फ्रिक्वेन्सी.
समजा तुम्ही एका सेकंदात एक रिव्हॉल्युशन कंप्लीट केलं तर तुमची फ्रिक्वेन्सी किती असेल? एक. एका सेकंदात एक रिव्हॉल्युशन तुमची फ्रिक्वेन्सी असेल एक. नंतर काय, तुम्ही जर 2 सेकंदात 2 रिव्हॉल्युशन कंप्लीट केले तरी पण तुमची फ्रिक्वेन्सी एक असेल. का? 2 सेकंदात 2 रिव्हॉल्युशन, याचा अर्थ एका सेकंदाला एक रिव्हॉल्युशन. 3 सेकंदात जर 3 रिव्हॉल्युशन कंप्लीट केले तरी तुमची फ्रिक्वेन्सी किती असेल? एक. बघा, 3 सेकंदाला 3 रिव्हॉल्युशन म्हणजे एका सेकंदाला किती? एक रिव्हॉल्युशन. आणि लास्ट बघा, फॉर 1 सेकंद, एका सेकंदाला जर तुम्ही एफ रिव्हॉल्युशन कंप्लीट केलं, एका सेकंदात एफ रिव्हॉल्युशन कंप्लीट केलं तर तुमची फ्रिक्वेन्सी किती असेल? एफ. एका सेकंदात जेवढे रिव्हॉल्युशन तेवढी तुमची काय? फ्रिक्वेन्सी. मग ओमेगा इज इक्वल टू काय? डेल्टा थिटा अपॉन डेल्टा टी. ओमेगा इज इक्वल टू काय? डेल्टा थिटा अपॉन डेल्टा टी. डेल्टा थिटा अपॉन डेल्टा टी. डेल्टा टी ची व्हॅल्यू पाहिली तुम्ही तर ती काय आहे? 1. बरोबर, कारण आपल्याला इथे काय म्हटलेलं आहे? युनिट टाइम म्हटलंय, म्हणून डेल्टा थिटाची व्हॅल्यू काय असेल? 1. मग आता डेल्टा टी ची व्हॅल्यू काय असेल? 1. मग आता डेल्टा थिटाच्या ऐवजी हे येतं 2πf. ते कसं येतं बघा, एका सेकंदात किती रिव्हॉल्युशन कंप्लीट करतो तो? एफ रिव्हॉल्युशन. बरोबर, हा जो पार्टिकल आहे समजा एका सर्कल मध्ये मूव्ह होतोय, एका सेकंदात तो किती रिव्हॉल्युशन कंप्लीट करतो? इथून तो असे रिव्हॉल्युशन कंप्लीट एका सेकंदात किती करतोय? एफ. बरोबर, आणि जेव्हा तो एक रिव्हॉल्युशन कंप्लीट करतो तेव्हा तो थिटा किती ट्रेस करतोय? 2π. मग डेल्टा थिटा, स्मॉल चेंज इन डेल्टा थिटा, हा काय असेल? या दोघांचा प्रॉडक्ट असेल, या दोघांचा गुणाकार असेल. 2πf. छोटासा थिटा तो काय असेल? 2πf. मग ती व्हॅल्यू आपण इथे पुट करू. मग डेल्टा थिटाच्या ऐवजी काय लिहिलं? 2πf. मग ओमेगा इज इक्वल टू 2πf. एफ लाच आपण एन पण म्हणतो. मग ओमेगा इज इक्वल टू काय भेटलं तुम्हाला? 2πf किंवा 2πn. रिअरेंज केलं तर एफ इज इक्वल टू काय भेटलं? ओमेगा अपॉन 2π. एसआय युनिट 1 अपॉन सेकंद. बरोबर, कसं काढलं बघा, ओमेगाचं युनिट काय आहे आपल्याकडे? ओमेगाचं युनिट आहे रेडियन पर सेकंद. बरोबर, ओमेगाचं युनिट काय? रेडियन पर सेकंद अपॉन 2π. 2π कशामध्ये मोजलेलं आहे आपण? 2π मोजलेलं आहे आपण रेडियन मध्ये. मग हे रेडियन आणि हे रेडियन काय होईल? कॅन्सल. मग युनिट काय शिल्लक राहील? 1 अपॉन सेकंद. मग 1 अपॉन सेकंद काय असेल? त्याचं युनिट असेल, किंवा तुम्ही त्याला हर्ट्ज पण म्हणता. समजलंय? त्यानंतर लास्ट टॉपिक आहे टाइम पिरियड. टाइम पिरियड काय आहे? टाइम रिक्वायर्ड किंवा टाइम टेकन बाय अ पार्टिकल टू कंप्लीट 1 रिव्हॉल्युशन. एक रिव्हॉल्युशन कंप्लीट करण्यासाठी जो टाइम पिरियड लागतो त्याला काय जो टाइम लागतो त्याला काय म्हटलं जातं? टाइम पिरियड. बघा, इथे काय रिव्हॉल्युशन अपॉन टाइम आहे आणि इथे काय टाइम अपॉन रिव्हॉल्युशन. टाइम अपॉन रिव्हॉल्युशन, टाइम टेकन बाय पार्टिकल टू कंप्लीट 1 रिव्हॉल्युशन, आणि इथे काय नंबर ऑफ रिव्हॉल्युशन पर युनिट टाइम. बरोबर, मग हे एकमेकांच्या उलटे आहेत. मग टी इज इक्वल टू काय भेटेल? 1 अपॉन एफ. टी इज इक्वल टू काय भेटेल? 1 अपॉन एफ. टाइम पिरियड किती भेटला? 1 अपॉन एफ. एफ ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे ना, एफ इज इक्वल टू काय? ओमेगा अपॉन 2π. ती व्हॅल्यू इथे जर पुट केली तर आपल्याला काय भेटेल? 1 अपॉन एफ इज इक्वल टू, एफच्या ऐवजी काय लिहिलंय तुम्ही? ओमेगा अपॉन 2π. हे 2π वरती जातील म्हणजे काय भेटेल? 2π अपॉन ओमेगा. आणि ओमेगा साठी आपल्याला फॉर्म्युला काय भेटेल? 2π अपॉन टी. ओमेगा इज इक्वल टू 2π अपॉन टी. तर मित्रांनो, इथपर्यंत आपण टॉपिक कव्हर केलेत. रेडियस वेक्टर, अँग्युलर डिस्प्लेसमेंट, त्यानंतर अँग्युलर व्हेलॉसिटी, फ्रिक्वेन्सी आणि टाइम पिरियड. नेक्स्ट जो व्हिडिओ असेल तो असेल आपला अँग्युलर ऍक्सलरेशन, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आणि नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. हे 3 टॉपिक कव्हर झाले की आपलं कायनेमॅटिक्स ऑफ सर्क्युलर मोशन काय होईल? कव्हर होईल. सो कीप स्टडिंग अँड ऑल द व्हेरी